नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं, मस्त असं चमचमीत झणझणीत खात राहायलाच हवं. मी कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात गरमीत आपल्याला स्वयंपाकाला अजिबात नको वाटतं. मग तेव्हा आपण काय करतो तर एकच अशी डिश बनवतो ती सगळ्यांना आवडेल. त्यासाठी मी बनवला होता पुलाव. इथे मी 1 वाटी बासमतीचा जो मोगरा बासमती असतो तो तांदूळ घेतलेला आहे. त्याचा सुगंध खूप मला प्रचंड आवडतो. मस्त असं सुगंधी तांदूळ आहे, नक्की ट्राय करायचा पुलाव. तो स्वच्छ धुवून घेतला 2 पाण्याने. नंतर त्याला 20 ते 25 मिनटं आपण हा तांदूळ भिजत घालणार आहोत. तोपर्यंत बाकीच्या भाज्या बघूया काय काय लागणार आहेत आपल्याला. इथे मी अर्धा टोमॅटो घेतला, 2 शिमला मिरची, थोडेसे फ्लावरचे 2 मोठे तुकडे, 1 बटाटा, 1 कांदा. इथे माझ्याकडे पावभाजी मसाला आहे. एकदा पुलावमध्ये पावभाजी मसाला टाकून बघा, नक्की आवडेल. इथे पनीर होतं थोडंसं, ते घेतलं. वाटाणे भिजत घातले होते, ते पण घेतलेले आहेत. भिजलेले वाटाणे घेतलेत, माझ्याकडे मटर नव्हते म्हणून. आणि इथे मी सोयाबीन भिजत घातलेलं आहे. 10 मिनटं भिजलं तरी होऊन जातं. आता एक कढई गरम केली. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं तापू द्यायचं. त्याच्यामध्ये जिरी मोहरी घालायची. जिरी मोहरी चांगली तडतडली की जो आपण कांदा होता तो मी असे उभे स्लाइस करून घेतले होते तो घालायचा. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. तुमच्याकडे खडे मसाले अवेलेबल असतील तर तुम्ही खडे मसाले पण घाला, खूप अप्रतिम चव येते त्याने. पण माझ्याकडे तेव्हा अवेलेबल नव्हते म्हणून मी नाही घातले. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये शिमला मिरचीचे असे तुकडे केलेले आहेत. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाहीत. शिमला मिरची पण चांगली तेलात परतून घ्यायची. मग त्याच्यामध्ये मी फ्लावर वेगळ्या पाण्याने धुवून घेतला होता तो घालायचा. फ्लावर घालायचा. बटाट्याचे असे काप घेतले होते ते घालायचे. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे भाज्या लवकर परतल्या जातात, तेलामध्ये लवकर शिजतात. अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालायची. सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. तर बघा भाज्याला तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपल्या भाज्या तेलाला चांगल्या परतलेल्या आहेत. सगळ्या भाज्या शिजल्या की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. आणि थोडीशी मी शेवग्याची शेंग होती मग ती पण घालते. मी पहिल्यांदा शेंग घालून ट्राय करणार आहे. नंतर मी थोडंसं सोयाबीन घातलं. तुम्हाला मुलं ज्या भाज्या खात नसतील, तुम्हाला ज्या भाज्या आवडत नसतील, तुम्ही असे पुलावमध्ये घालून खाऊ शकता. नंतर वाटाणे घातले. आता माझ्याकडे मटर नव्हते म्हणून मी हे भिजत घातलेले वाटाणे आहेत. परत एकदा सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या. नंतर वरतून पावभाजी मसाला घातला. पावभाजी मसाल्याने पुलाव खूप मस्त होतं, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. नंतर चवीपुरतं लाल तिखट घातलं. थोडीशी हळद घातली. हळदीचा व्हिडिओ कुठे गायब झाला माहिती नाही, पण हळद घातली होती. नंतर चवीपुरतं मीठ घातलं आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेतलं. सगळ्या भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आपण आता तेलावरती. तुम्ही जर कांचन चव्हाण ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. नंतर मी ते 1/2 ग्लास पाणी घालून भाज्या पहिला शिजवून घेणार आहे, कारण तांदूळ शिजायला जास्त वेळ लागत नाही. मग भाज्या कच्च्या राहिल्या तर त्या चवीला चांगल्या लागत नाहीत. 5 मिनटं भाज्या मी ताट ठेवून वाफवून घेतलेल्या आहेत. नंतर आपला 25 मिनटं मी तांदूळ भिजवला होता तो घालायचा. शक्यतो ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. थंड पाण्याने मग भात असं मोकळा होत नाही, एकदम गिजगा भात होतो. मग पुलाव आणि आपला जो साधा पांढरा भात असतो त्याच्यामध्ये काहीच फरक राहत नाही. हलक्या हाताने तांदूळ सगळीकडे मिक्स करून घ्यायचं, कारण तांदूळ भिजलेले आहे, त्याचे तुकडे होऊ शकतात. मग हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि जास्त वेळ मिक्स करत नाही राहायचं. तर भाज्या सगळ्या मिक्स झालेल्या आहेत.
वरतून मी थोडंसं मीठ टाकते, मला मीठ कमी वाटलं म्हणून वरतून थोडंसं टाकते मी परत. आता 1 वाटी तांदळाला मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. पाणी गरमच घालायचं. पाणी घातल्यानंतर परत 1-2 मिनटं फक्त मिक्स करून घ्यायचं आणि 20 ते 25 मिनटं वाफ काढायची. तयार झाला आपला पुलाव. बोला, खाली गेली आहे.